वाढदिवस होता. पवार साहेब एक ज्येष्ठ नेते आपल्या देशातले, महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते आहेत. आणि शेवटी राजकारणाच्या पुढे जाऊन काही कुटुंब, काही व्यक्तिगत नातं होतं हे असतच. आणि मला वाटतं ते पाळण्याचा त्यांनी प्रयत्न केला. याच्यात राजकारणाचा वास मला तरी येत नाही. असं आहे की भाऊबीजेला बारामतीत हे नातं नसतं, मात्र निवडणूक झाल्यानंतर हे नातं वाढदिवसाला पाहायला मिळतं. या सगळ्याकडे तुम्ही शिवसेना म्हणून बघत नाही का कधी, की आपण एवढं सोबत आहे किंवा हे आहे? मग हे भाऊबीजेला दिसलं नाही, मात्र आता मात्र हे नातं दिसलं. म्हणजे एका शहरात असून सुद्धा भेटले नाही, मात्र दिल्लीला एका शहरात असताना गळाभेटपर्यंत गेले. मला असं वाटतं त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. त्यांचे ते नाते पाळत असतील किंवा पाळावेत, त्याच्याविषयी त्यांचा तो प्रश्न आहे. शिवसेना म्हणून मला असं वाटतं याच्यात राजकीय चष्म्यातून बघावं असं तरी आम्हाला वाटत नाही. तुम्ही काय मंथन करणार आहात का अशा विषयावर? मला तर ते काही सांगून होत नसतं. ते पक्षात चालू असतं या सगळ्या प्रोसेस. तर आता उद्या जवळपास शपथविधी होण्याची शक्यता आहे. सगळ्या तिन्ही पक्षांनी आता आपापसात मान्य केलेलं आहे कोणता खातं कुणाला असेल. एवढं शांततेनं झालं असेल असं तुम्हाला वाटतं का? खतखत मला वाटत नाही, कारण ज्या पद्धतीनं बातम्या बाहेर येतात, कोणी सांगतं 2.5 वर्ष याला मंत्री, 2.5 वर्ष त्याला मंत्री. मला वाटतं जशा शिफ्ट असतात कामगाराच्या 8-8 तासाच्या, तसं मंत्रीपद वाटून घेऊ नये म्हणजे झालं. येणाऱ्या काळामध्ये जसं कामगारांच्या 3 शिफ्ट असतात 8-8 तासाच्या, तशा शिफ्टमध्ये मंत्रीपद वाटून घेऊ नये या सरकारमध्ये. असं जर झालं तर मला असं वाटतं चांगलं होतं. म्हणजे असं नाही, त्यांचं ज्या पद्धतीने चालू आहे की 2.5 वर्ष हा, 2.5 वर्ष तो, मग काही दिवस यांनी हे खातं, काही जण त्यात. मला असं वाटतं शिफ्ट आपल्याकडे शिफ्ट होत असतात कामगाराच्या, सकाळी हा, दुपारी तास, संध्याकाळी हा. तसं घ्यावं जर होत नसेल तर त्यांचं खाते वाटप. काय एकमत होतं? पण मला असं वाटतं आता खातं म्हणजे त्याच्यातून त्यांना महाराष्ट्राचं हित साधायचं की स्वतःचं हित साधण्यासाठी खातं पाहिजे माहिती नाही मला. महाराष्ट्राच्या हितासाठी जर खाते वाटपात चर्चा होत असेल तर फार चांगलं आहे, परंतु महाराष्ट्राच्या हितापेक्षा स्वतःचं हित मर्यादा कुठे जास्त मिळतो असं खातं आपल्याला मिळावं अशीच सगळ्यांची भावना दिसते. मात्र हे दुर्दैवी. पण महत्वाची सगळी खाती मॅक्झिमम भाजपने ठेवल्या. ठेवणारच. मेजॉरिटी त्यांना गरज सुद्धा नाही कोणत्या पक्षाची. ना राष्ट्रवादीची गरज आहे ना शिंदे गटाची त्यांना गरज आहे. ऑलरेडी त्यांच्याकडे 140-42 माणसं जमा झालेली आहेत. 2 पास वाढायला काही अवघड काम नाहीये. तर मला असं वाटत नाही त्यांना कोणाची गरज आहे. महापालिका 16 लढवणार असे संकेत संजय राऊत यांनी दिले, पण तशी चाचपणी सुरू आहे. तेव्हा चाचपणी मी पहिल्या दिवशीपासून बोलतोय की सगळे पक्ष सगळ्या वार्डात, सगळ्या विधानसभा मतदारसंघात स्वतःची ताकद कमवण्यासाठी काम करत असतात. शिवसेना सुद्धा सगळ्या वार्डामध्ये, सगळ्या मतदारसंघामध्ये स्वतःची ताकद असावी अशा प्रयत्नात आहे. असं काम शिवसेनेनं सुरू केलं. एकनाथ शिंदेंनी दिल्ली दौरा म्हणायला केला आणि बावनकुळे यांना भाजपने त्यांच्याकडे पाठवलं. भाजपला दुसरी वेळ आहे बावनकुळेंना त्यांच्याकडे पाठवलं. मला वाटतं इतक्या दिवस फडणवीस यायचे, आता बावनकुळे जात आहेत. आता बावनकुळे नंतर आणखी कोणाला भाजप पाठवणार हा एक प्रश्न आहे. कारण 2दा बावनकुळे गेले आणि बावनकुळ्यांचं एकनाथ शिंदे ऐकतील असं मला तरी वाटत नाही. बनावट औषधे राज्यात अनेक ठिकाणी पकडली गेली. मराठवाड्यात देखील परभणी, बीड असेल या ठिकाणी पकडली गेली. औरंगाबाद सुद्धा त्या कंपनीनं कोल्हापूरच्या घाटी रुग्णालयाला औषधी जवळपास 1 वर्ष संपलं. वाटतं अशा कंपन्या पोचण्याचं कामच मागच्या सरकारने, मागच्या आरोग्यमंत्र्यांनी केलेलं आहे असं दिसतं. हापकिनकडे औषध खरेदी असताना नंतर दुसरं एक मंडळ स्थापन केलं. या मंडळात स्वतःच्या अखत्यारीतले लोक बसवले आणि नंतर पाहिजे त्या एजन्सीच्या कंपनीच्या मार्फत औषधी खरेदी केली गेली. या औषधी कंपनीवर अधिकाऱ्यांनी सुद्धा ऑब्जेक्शन घेतलं, बंदी आणली या काही औषधीवर. असं असताना ही बंदी, अधिकाऱ्यांनी टाकलेली बंदी या सरकारमधल्या मंत्र्यांनी उठवली. नंतर पुन्हा त्या औषध कंपन्यांनी पुरवठा सुरू केला आणि पुन्हा त्याच औषध कंपन्यांवर आता ऑब्जेक्शन आलेले. म्हणजे याचा अर्थ सरकारमधील मंत्री, तत्कालीन अधिकारी
यांची सगळी याच्यामध्ये साठगाठ आहे आणि त्याच्यातून जनतेच्या आरोग्याशी सरकार खेळतं हे स्पष्ट होतं.